एन्जॉय करतोय, सामने आपण रंगवतोय. सध्या मैदानामध्ये सुरू असलेली द्वितीय फेरीतील द्वितीय मॅच, एका बाजूला उंबारली, एका बाजूला आपण बघतो आजदे डोंबिवली परिसरातील दोन संघ एकामेकांसमोर फाईट करत आहेत. सचिन आलाय पहिल्या ओव्हर मध्ये, सेकंडला फलंदाज अमोल नाव, सेकंडला राम. हो वेल वेल, फर्स्ट बॉल अपील करतो, उत्साह अपील मध्ये दिसत होता थोडा कमी. रक्षकाचा डॉट बॉल येतोय. 4 ओव्हरची मॅच असेल. इथनं जिंकणारा संघ थेट चिकनगर संघासमोर फाईट करेल, ती असेल या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरी. ओ वल्लभ सोडून दिला इथनं बॉल. यस, इट इज अ व्हाईट बॉल. पंचाने सांगितले अवांतर ऍड केली जाईल. एकने अकाउंट ओपन झालंय संघाचं. पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक गोलंदाज सचिन भोईरचं. अगोदर या मॅचचं पहिलं बघितलं होतं तेव्हा श्यामने आय थिंक पहिली ओव्हर टाकली होती. आता सचिन आलाय, स्वीप केल्या बॉलला, पटका चांगला गॅप मधनं बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, जाईल सीमा पार. येतो पहिल्या डावातला हा चौकार. बागुळने छान धाफलक चाललाय पुढे. दाफलकर बघतो आपण एकूण धावा 5. पहिली ओव्हर सुरू. हो फुलटॉस, चौकारानंतरचा पुन्हा एकदा चाललाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, देऊन जाईल 6 षटकार. साणेचा पलक पुढे जायला दाफलकर बघतो. 11 इन मॅच कल डबल फिगर दुहेरी अंकाने 11 वरती दाफलक. पहिल्या 3 बॉल वरती, पहिला बॉल सुरुवात चांगली सचिनची, डॉट बॉल नंतर खराब बॉलला वाईट बघायला भेटलं, नंतर चौकार आणि षटकार. हो थोडासा खाली राहिला बॉल, कट केलाय गॅप मध्ये बॉल. पॉईंटचा फिल्डर येतोय बॉल वरती, तोपर्यंत मिळेल फक्त एकच 1 ने 12 वरती दाफलक. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिली ओव्हर पॉवर प्ले सुरू आहे मैदानावरती. एका बाजूला राम, एका बाजूला अमोल. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 4 बॉल मध्ये प्रथमताच 12 धावा दाफलकावर लागला. एकच ओव्हर पॉवर प्लेची बघायला भेटते. 2 फिल्डर थट्ट्याचा खालचा बाहेर, दोन्ही फिल्डर ऑन साइडला एक असेल, काऊ कॉर्नरला एक असेल, त्याच्याबरोबर लॉंग ऑन शॉट मिडअप असेल, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये असेल, पॉइंट शॉट स्वीपर ऑफ साइडला आहे. तीव्र रचना फिल्डिंगची बघतोय, फटका चांगला आहे. मिड विकेटला बॉल आळंदी कार्पेट सज्ज होतं डीप मध्ये. फिल्डर येईल काऊ कॉर्नरवरनं, तो उचलू फेकेल, तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न हो, चांगली फेकी होतीये तोपर्यंत. 2 धावा, 2 ने धावा जाईल पुढे दाफलकर बघतोय. एकूण आपण धावा 14. मागडं षटक थोडंफार आता ठरत चाललंय गोलंदाज सचिन भोईरचं. तब्बल 14 धावा. सुरुवात चांगली झाली होती डॉट बॉलने, पण त्यानंतर खराब गोलंदाजी. ओ फटका इथेही चांगला आहे, बॉल वेगाने चाललाय, फिल्डर धावतोय, त्याला बीट केलं 2 पायांचा मधनं, बॉल सीमा पार. तिथनं विचार केला तर श्याम होते, श्याम भोईरकडनं झालेली चुकी मिळालेल्या 4
5 धावा 2 गडी बाद त्याने केले होते. तोच गोलंदाज पुन्हा गोलंदाज ट्रॅकवरती येतो योगेश. पहिल्या ओव्हरचा विचार केला धावा एकूण धावफलकावरती लागले म्हणजेच 18 धावा. पॉवर प्लेचा विखुरलेला पाच फिल्डर सीमा लागत दिसतील. हलक्या हाताने केल्याचं होतं इथं अमोलला. तसं काय घडत नाहीये. बॉल मागे चाललाय. एकच धाव मिळेल. एकने धावफलक जाईल पुढे 19 वरती. चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. पहिला ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा बघायला भेटल्या आणि चांगली गोलंदाजी करू शकतो योगेश, कारण की मागच्या मॅचमध्ये त्याने तेच काहीतरी केलं होतं. खूप चांगली गोलंदाजी त्याने केली होती. काय कमबॅक तो करून दिला होता. तिसऱ्या आणि पाचव्या ओव्हरमध्ये संघाला 2 गडी सुद्धा बाद केले होते. फक्त 5 धावायचं स्पेल अगदी 2 ओव्हर त्याने टाकले होते तेव्हा 2 गडी सुद्धा बाद केले होते. व्यवस्थेचा मागून सुरक्षण सचिन भोईर फिल्डिंग सजवत असताना टप्पा पडला. बॉल टप्पा पडल्यावरती थोडासा खालती राहतो. आतमध्ये सुद्धा येतो इन स्विंग त्याला म्हटलं जातं. कटर बॉलचा वापर केला जातोय. गोलंदाज योगेश कडनं डॉट बॉल येतोय. कमबॅक या ओव्हरमध्ये तर योगेश करण्याचा प्रयत्न करतोय. डॉट बॉल आता मात्र सॅकेट एंडला पण रामला बघतोय नॉन सॅकेट एंडला. तर नुकतंच ज्यांचं मंचावरती आगमन केलं आपण पाहिलं कॉमेंट्री क्षेत्रातील एक उत्तम नाव. आणि मी नेहमीच सांगत असतो की महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतामध्ये एकच असे कॉमेंटर आहेत की जे हास्याचे फवारे उडवतात. आणि दशरथदादा पाटील नवी मुंबई मॅन फ्रॉम करावे येथून ते या ठिकाणी आल्यात. त्यांचे रिलेटिव्ह होते या गावामध्ये. ते इथे भेट देण्यासाठी आले. त्यांचं आपण स्वागत करूया. कारण आज जर पाहिलं तर असे भारतामध्ये एकच आहेत की डबल अर्थाचे शब्द मिनिंग करणारे दशरथदादा पाटील. नक्कीच आपण बघितलं दशरथजी पाटील सरांचं इथं आगमन झालं. नेहमीच अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज, हास्यमय वातावरण, डबल मिनिंग शब्द असतील, कोणाची मज्जा असेल, कोणाची मस्ती असेल, तेवढी ओळख, तेवढं मोठं नाव, तेवढ्या मोठ्या व्यासपीठावरती केलेली ती मज्जा मस्ती असेल, असं अनेक गोष्टी असतील. नक्कीच अनेक साऱ्या म्हणी असतील, अनेक सारे कवितांचे शब्द असतील. त्यांच्याकडे बरोबर त्यांचा मात्र 2 बॉल बाकी आहेत. असा हा व्यवसाय त्यांच्याकडे, तसा अभ्यास त्यांच्याकडे, एक हास्यमय वातावरण नक्कीच निर्माण करतात. पण सध्या इथे लिडिंग एज फलंदाज होतोय बाद. पहिला विकेट असदे संघाला पडतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण 19 वरती पहिला धक्का. डीजे बोलत माझ्याकडे सामना सुरू आहे मैदानावरती. द्वितीय फेरीतील दुसरा जिथे सामना रंगतोय. एका बाजूला उमारले, एका बाजूला आज धावा फलकावरती 19 वरती धक्का बसला. पहिला थोडासा दबाव जणू काय होता फलंदाज रामवरती. तब्बल 3 बॉल डॉट खेळल्यानंतर मात्र ती विकेट मिळाली. सो आज सन्मान करूयात दशरथजी पाटील सरांना मी रिक्वेस्ट करतोय. हो फटका चांगलाय. मिड विकेट पाहतोय, पाहतच राहील. बॉल सीमा पार, षटकार. थांबायचं डीजे थांबायचं. सन्मान आपण घेऊयात दशरथजी पाटील सरांचा. ग्रामस्थ मंडळ उंब सापार्डे यांच्या वतीने आपण आज सन्मान पार पाडतोय. जगदीशजी पाटील सरांचा हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांची उपस्थिती मात्र आमच्या मुख्य बॉक्स मध्ये हा सन्मान पार पाडला जातोय. उल्हासजी पाटील दादांच्या शुभ हस्ते मायाची प्रेमाची उद्धार शॉल, स्पर्धेची आठवण, एक गोड मोमेंटो देऊन हा सन्मान पार पाडला जातोय. एकच ओव्हर बाकी आहे. बघा फरमाईश आहे. दशरथ पाटील सरांना रिक्वेस्ट करतोय की बघा फरमाईश, बघा खूप फरमाईश आहे. पण चला त्यांना बाहेर जायचं. अगदी घाई घाईत आले होते भेट देण्यासाठी आणि सन्मानही मात्र
त्यांचा लवकरात लवकर पार पडला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि लवकरात लवकर निघाले त्यांचा वेळ. फटका इथे चांगलाय, कट केलाय बॉलला, लेटकटचा फटका, थांबून खेळलेत, बॉल चाललाय पॉइंटचा मधनं गलीमधनं, सीमा पार देऊन जाईल 4 चौकार. श्यामचं स्वागत केलंय चौकाराने. या अगोदर षटकाराला शेवटचा बॉल वरती आणि आता येतोय चौकार. 4 ने धावफलक पुढे. 29वा धावफलकावरती अमोल बागुल खेळतोय साकडेनला. सलामीचा फलंदाज आहे, टप्पा पडला, बॉलने घेतलेलं बाउन्स सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय. टॉट चौकारानंतरचं कमबॅक. पहिल्या मॅचचा विचार केला तर श्यामने पहिली ओव्हर टाकली होती, तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र तो तिसऱ्या ओव्हर मध्ये आलाय. मात्र आपली गोलंदाजी घेऊन कमेंट्री बॉक्स एन कडनं. हो, इथे मात्र फटका चांगला आहे, बॉल ऑन द कॉर्पेट चाललाय, ऑन साइडला मिसफील्ड झाली, 2 पायांचा मधनं बॉल निघून चाललाय. चुकी आणि चुकी करतोय. या अगोदर चौकार गेला, आता 2 मिळाल्या, जिथे 1 होती तिथे या 2 सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना दोन्ही फलंदाज. या 2 ने धावफलक अजून पुढे जाईल. 31 वरती चेंडू झाल्या षटकातील 3. षटक सुरू आहे तिसरं श्यामचं. एका बाजूला घनश्यामला बघतो, आल्या त्याने षटकार ठोकला पहिल्या बॉलवरती, इरादे त्याचे स्पष्ट केले, पण सध्या तो नॉन सेकंडला उभा आहे. धावा धावफलकावरती 31. चौथा बॉल. श्यामचा टप्पा पडल्यावरती आतमध्ये जरूर आला होता, पण ऑफस्टिकच्या खूप बाहेर होता बॉल. टप्पा पडल्यावरती थोडासा प्रयत्न आतमध्ये आणण्याचा चालू आहे, थोडासा लांबही ठेवायचा प्रयत्न चालू आहे फलंदाजापासून. फिल्डिंग मध्ये बदल, आता एक्स्ट्रा कव्हर, थोडंसं डीपचा बिल्डर अजून डीप मध्ये चालवलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ सज्ज एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय. डीप असेल सज्ज, बाहेर टाकण्याचा प्रयत्न असेल सुरू इथनं आणि फटका पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहेत, लॉंग ऑफ येतोय चेंडूवरती. पहिल्या टप्प्यावरती मिसफील्ड झाली आहे, सेकंड अटेम्प्टला उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा स्ट्राईकला पुन्हा सरकलाय अमोल. 2 ने 33 वर 34 वरती धावफलक आपण बघतोय. चेंडू झाल्या षटकातील एकूण 4. 2 बॉलचा खेळ अजून बाकी. स्क्वेअर लेगला फिल्डर सज्ज, त्यानंतर मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, पॉइंट एस्टेनचा मग अगदी क्लोज, एस्टेन चिटकून रक्षण चालू आहे. टप्पा पडला, आतमध्ये आला बॉल. चांगली चांगली गोलंदाजी, कमबॅक खूप चांगला आहे. आता मात्र स्वतःला सिद्ध करतोय गोलंदाज श्याम, ज्याने पहिल्या मॅच मध्ये जेव्हा पहिली ओव्हर टाकली पॉवर प्लेची P1 ती ओव्हर होती, तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या आणि आता स्वतः कमबॅक करतोय, सिद्ध करतोय स्वतःला. ती गोलंदाजी सध्या तरी सुरू आहे. 5 बॉल झाले, शेवटचा बॉल. चांगला बॉल आहे सुद्धा होता, फटका आहे तेवढा चांगला. स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे, फिल्डर आहेत. 1 झाली आहे कंप्लीट, फक्त मिळेल 1च थांबवलंय. घनश्यामने 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती एकूण 35 धावा. षटक क्रमांक 3 संपन्न, 3 षटका अखेर 35. पाण्याची मागणी केली, सो पाणी घेऊन जायचंय. गोलंदाज टाकवरती आलाय गोलंदाज सीताराम.
सीताराम पाटील येतो ट्रॅक वरती चौथ्या षटकामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपन्न 3 ओव्हर मध्ये 35 झाला सेकंडला अमोल पहिला बॉल फुल टॉस पाळत स्वीप केलाय पटका चांगलाय पहिल्या टप्प्यावर बॉल जाईल सीमा पार मिड विकेटला क्लिअर करतोय चौकार छान दापोलक पुढे सरकायला दापोलकर बघतोय 39 अगदी पहिल्या बॉलवरती आलेला चौकार अमोलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली ओव्हर नंबर 4 शेवटचा ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवरती ठोकलेला हा पहिला चौकार पुन्हा एकदा प्रयत्न केलाय तोच बॉल चाललाय गॅप मध्ये मिसफिल्डिंग झाली आहे चुकीची फिल्डिंग खराब क्षेत्ररक्षण बॉल सीमा पार अजून एक चौकार फोर्टी 43 धावा दापोलकर लागल्यात 4 बॉलचा खेळ बाकी आहे इथे मात्र बॉल चांगला होता बॉल मागे चाललाय क्षेत्ररक्षण बीट झाल्यावरती फाईन लेग चेंडू खाली तोपर्यंत सिंगल या सिंगलने 44 तीन बॉलचा खेळ बाकी आहे एखादा मोठा फटका फायटिंग स्कोर आता उभा करेल आजदे संघाचा चौवेचाळीस 44 सगळ्याला घनश्याम 3 बॉल बाकी आहेत पहिल्या बॉल वरती षटकार टोकला त्याने फटका इथेही चांगलाय लॉंग ऑन डाऊन दी बॉल टिपलाय जेल संपलाय घनश्यामचा खेळ 44 वरती अजून धक्का असल्याला मास्टर 44 वरती दुसरा धक्का बसला आजदे संघाला नवीन फलंदाज एंटर झाला चौथ्या क्रमांकावरती येतोय रवींद्र मुठे 2 बॉल बाकी आहेत शेवटचा रवींद्र मुठे आलाय सकाळेला आता पहिला बॉल करेल फेस समोर असेल गोलंदाज सीताराम पाटील डावखुराचा फलंदाज टप्पा पडला बॉल यॉर्कर लेनचा होता वाईट डोका टाकण्याचा प्रयत्न रनआउट 9 सेकंडला फेकी येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट 1:45 फर्स्ट अटेम्प्टला थोडीशी चुकी झाली यष्टीरक्षक सचिन कडनं बॉल उचलून फेकेपर्यंत तोपर्यंत अवधी दोन्ही फलंदाजांकडे सिंगलचा 45 झाले शेवटचा बॉल एखादा मोठा फटका आता इथनं गरजेचा असेल 45 चौकार किंवा षटकार मारावा लागेल या बॉल वरती अमोलला फायटिंग स्कोर दर उभा केला जवळपास 45 झाल्यात ज्या दबा हवात फाईट करायला त्या तर झाल्यात पण गोलंदाजी तेवढी चांगली करावी लागेल यानंतर शेवटचा बॉल घेऊन येतोय गोलंदाज सीताराम पुन्हा एकदा सॅकेटला अमोल ओ ठप्पा पडला बॉल बाहेर चालला ऑफस्टिकच्या पंचाने सांगितलं व्हाईट बॉल म्हणजे अजून एक बॉल बाकी असेल लिगल डिलिव्हरी टाकण्यासाठी शेवटचा बॉल अजून एक टाकावा लागेल गोलंदाज सीतारामला खराब बॉल येतोय अवंतर धावही मिळतीये 46 धाव फलकावरती शेवटचा बॉल
हो चांगला बॉल लेग बिफोरचा अपील अपील मध्ये उत्साह खूप आहे उत्साह अपील मध्ये खूप आहे पण रनआउट आणि फलंदाज बाद डाव संपन्न 47 वरती 2 गडी बाद डाव थांबला असे संघाने 48 धावाचं लक्ष ठेवलंय तर म्हणजेच उंबारली संघासमोर 12.00 च्या सरासरीने आता पार करायचं एकूण 48 धावांवर रोख लावेल की धावांचा पाठलाग करेल ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन ऐकूयात आवाज महागुरु नारिवलीचा जगदीश पाटील सरांचा आवाज. आणि 2 सामने जिंकल्यात आणि आता इथून जो जिंकेल तर त्या संघाशी सेमी फायनलचा मॅच खेळेल. गोलंदाज महेंद्र म्हात्रे आल्यात. पॉवर प्लेचा एकमेव षटक घेऊन सचिन भोईर आणि त्याच्या जोडीला पाहतोय सीताराम पाटील. ही जोडी मागच्या मॅच मध्ये खूप चांगली चालली जोडी चांगला पार्टनरशिप बिल्ड केला. आता मात्र पाहूया पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता ते रनआउटचा धोका डायरेक्ट हिट आणि पाहावं लागेल पंचांना रेफर केलं त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केलं गेलंय मात्र पंच निर्णय देतील.
हा, पंचांनी सांगितलं थर्ड अंपायर, त्यामुळे आम्ही पाहू शकतो. कारण पंचांनी बातचीत केली, डिस्कर्ष केला आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. पहा, दोन्ही त्यावेळेस स्टंपला हिट केला त्यावेळेस खेळाडू समोर आले, त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये काहीच झालं नाहीये. जो अंपायरचा निर्णय होईल तुमचा तो ग्राह्य धरला जाईल. आता नॉट आउट, कारण अगदी दोन्ही खेळाडू समोरासमोर आले, त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये काहीच झाले नाहीये. फटका चांगला आहे, डीपेक्षा कव्हरला चेंडू चाललाय दुसऱ्या टप्प्यावरती, सीमा पार, दणदणीत चौकार. सचिन भोईरला पाहतोय स्ट्राईक वरती. ओ, चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, चेंडू गेलाय डॉट. पुन्हा एकदा उडवलाय, फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय, 10 मेल 1, गुड फिल्डिंग. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पहा मिळतोय, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. सीताराम पाटील आल्यात, मागच्या मॅच मध्ये सुद्धा अत्यंत चांगली फटकेबाजी केली, चौकार षटकार ठोकले. आणि आता प्रथमच स्ट्राईक वरती पहा मिळतात. दोन फिल्डर अगदी डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन ला उभे आहेत. बिग शॉट घ्यायचा होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा काटा बदलतोय, त्यामुळे ते डॉट बॉल आलाय. टार्गेट सुद्धा पाहिलं तर टार्गेट 48 आहे. 12च्या सरासरीने धावा करायच्यात. फुल टॉस आणि यावरती मेजवानी आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, चेंडू अडवायचा होता, हो अडवला. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, या ठिकाणी पाहतोय आपण रनआउटचा धोका होईल का निर्माण, हो यस, आणि फलंदाज झाल्यात रन आउट. स्कोर स्कोर झाला एकूण 9 धावा. 2 धावा झाल्या, तिसरे रन आउट झाले. पहिल्या ओव्हर मध्ये एक बाद 9 धावा आल्यात. गोलंदाज पाहतोय प्रल्हाद कालनला, पीके गोलंदाजी मार्क वरती. वनडाऊनला रवी भोईर आल्यात सचिन भोईरच्या जोडीला. आता फिल्डर अगदी सीमारेषेवरती.
हो या ठिकाणी पाहतो एज अँड टेकन बिग विकेट, बिग लॉस टीम गावदेवी उंबारली, मोठा धक्का. नाही फार मोठा धक्का लागला या आता टीम उंबारली संघाला. जिथे लागोपाठ 2 विकेट आल्या. तर न्यू बॅटर श्याम भोईर आणि रवी भोईर मैदानामध्ये जोडी पहा मिळतंय. मात्र आता दोघांना किल्ला लढवायचा या ठिकाणी 48 टार्गेट आहे या मॅच मध्ये. एकूण 12ची सरासरी आस्किंग रन रेट प्रति षटकामागे ठेवायचा आहे 12चा. प्रल्हाद कालन यांचं दुसरं षटक पहा मिळतो टीमच्या वतीने. ऑफ ड्रॉय. पुन्हा एकदा फिल्डर उपस्थित आहे. डिपिश कव्हरला एकच धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, नकार दिला गेलाय कारण त्यांना माहित आहे याच्या अगोदर रनआउट खेळाडू झालेत आणि एक विकेट सुद्धा गेली आहे. त्यामुळे आता थोडंसं दबाव पहा मिळत असताना. एकूण धावसंख्या 10. स्कोरबोर्ड वरती पाहतोय आपण जो जिंकेल तो मात्र चिकनगर संघाची सामना खेळ सेमीफायनलचा मॅच. पुन्हा एकदा लेटिंग एज आहे. झेल नाहीये. राम पाटील आले होते, दूरवरती राहिलेत. तोपर्यंत एक धाव. प्रयत्न चांगले होते. चेंडूवरती वेगाने येण्याचा प्रयत्न राहिला त्यांचा, मात्र नाही जमलं. त्यामुळे एक धाव मिळाली. हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेत. जवळपास फिल्डर नाहीये. पुन्हा 2चा कॉल आणि येते पा मिसअंडरस्टँडिंग. फलंदाज बाद होते ते. आणखीन एक धक्का लागलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. रवी भोईरला मात्र माघारी यावं लागेल. चार चेंडू झाले ते 4. नवीन बॉल. तर 4 चेंडू झाले त्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा रनआउटची विकेट आली. ताळमेळ नव्हतं आणि रनआउटची विकेट येत असताना संघाच्या अडचणी वाढल्यात. आता 3 खेळाडू बाद झाल्या टॉप ऑर्डरचे. ओ पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय. नाही खेळता आला. फटका. आणखीन एक डॉट. चांगलं षटक पहा मिळतं आपल्याला पीके यांचा. सामना थोडासा कठीण होत चालाय कारण सुरुवातीला 12चं रन रेट होता. आता हळूहळू जात असताना मगाशी मात्र आपण 15चं पाहिलं, 14चं 13चं पाहिलं आणि त्यानंतर आता षटक पुन्हा एकदा समाप्त होतोय. ते रनआउटची पुन्हा एकदा संधी होती. फलंदाज पुढे निघून आले होते. षटक संपलाय. पीके यांचं अत्यंत चांगलं षटक राहिलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या फक्त धावा 12 धावा झाल्यात. 12 चेंडू 12 धावा झाल्यात. आता 12 मध्ये बनवायच्या त्या
36. चला आता 12 मध्ये बनवायच्या त्या 36 धावा. गोलंदाज रवी मोठे आल्यात तिसरा षटक घेऊन. 2 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात महेंद्र म्हात्रे, त्याच्यानंतर प्रल्हाद काळन, या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्याच्या व्यतिरिक्त 3 खेळाडूंना बाद सुद्धा केला. आणि आता पुन्हा एकदा श्याम भोईर आणि योगेश पाटील मैदानावरती. फटका चांगला आहे, मात्र फिल्डर सुद्धा उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दुसरीचा कॉल आणि 2 रन्स पूर्ण करत असताना दोन धावा आल्यात. आता 11 मध्ये 34. सामना अद्याप संपला नाहीये, कारण मॅच मध्ये कधी वापसी करू शकेल संघ उंबारली संघ. ऑन साइडला पुन्हा एकदा डीपवरती फिल्डर आहेत घनश्याम. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा कॉल. पुन्हा रनआउटची संधी होती. थ्रो अगदी चांगला होता, कलेक्टिंग व्यवस्थित झालं नाहीये. चेंडू हातामधून निसटला, नाहीतर रनआउटचा धोका होताच येते. दोन चेंडूवरती 4 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. अत्यंत चांगला क्रिकेट पाहतो दोन्ही संघाच्या वतीने. सध्या तरी पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेर काढलाय. स्पिन गोलंदाज आहे, त्यामुळे फिरकी पडल्यानंतर वळण घेतोय चेंडू. पुढे आल्या डान्सिंग डाऊन द विकेट. फटका फसला हवेमध्ये. हो, गुड कॅच, सुपर. अतिशय चांगला झेल पकडलाय घनश्याम होते त्या ठिकाणी. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं फिल्डिंग काऊ कॉर्नरच्या दिशेला करत असताना अगदी झेल टिपला हवेमध्ये. उंच उडी घेत असताना न्यू बॅटर संतोष भोईर. पुन्हा एकदा फटका हवेत खेळल्यात. पुन्हा क्षणिकच होते तिथे. राम पाटील आल्यात तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. आता 7 चेंडू आणि गरज आहे ती आता 30 धावसंख्येची. कारण अद्यापर्यंत मोठे फटके आले नाही, फक्त सिंगल डबल आले. सुरुवातीला 1 चौकार, त्याच्यानंतर मिसफिल्डच्या धावा. पुन्हा एकदा हवेत बॉल. फिल्डर दूरवरती आहेत. प्रल्हाद काळन चेंडूवरती गेल्या तोपर्यंत पहा चेंडू आता 2 धावा मिळत असताना 2 धावसंख्या पुढे सरकते. षटक समाप्त होते. 3 षटकांचा केस संपला आणि एकूण धावा जर पाहिल्या
तर धावा आहेत त्या 20 आणि आता करायच्या आहेत 6 मध्ये 28. तसं ना आता जास्त धावा करायच्या त्या ओव्हरमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वाईड बॉल, वाईट. 6 चेंडू 27. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला, फिल्डर उपस्थित आहेत आणि 2. ते मोठे फटक्यांची अपेक्षा होती, मोठे फटके आलेच नाहीये. सिंगल डबल जास्त करून पाहायला मिळाले, त्यामुळेच आता हळूहळू सामना कठीण होत असताना एज लागतोय, चेंडू पाठीमागे निघून जातोय, एकेरी धाव मिळेल. पुन्हा एकदा उडवलाय सरळ, मात्र फिल्डर नाही आहे. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत सहजरित्या 2 धावा. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते, मात्र आता बनवायच्या त्या 3 मध्ये 22. आता मात्र फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. दोन चेंडू 16. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, रन्स मिळतील आता 4, चौकार. चेंडू फेकायचा आहे, एक चौकार एक षटकार येत असताना पाहिलं आपण. आणि आता शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये खेळ्यात आणि सामना जिंकलाय ते आजदे या संघाने. 2 सामने जिंकत असताना सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि आता लढत होईल सेमीफायनलचा मॅच चिकनगरच्या विरोधात आजदे संघ.